श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. पंचांगानुसार वर्षभरात असे अनेक योग आणि तिथी येतात जे शुभ असतात. यापैकी एक शुभ योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग. पंचांगानुसार या योगाचे विशेष महत्त्व आहे. हा योग शुभ कार्य, गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने नवीन खरेदी करण्यासाठी खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग 22 फेब्रुवारीला जुळून येत आहे. पुष्य नक्षत्र हे देवतांनी पूजलेले नक्षत्र मानले जाते. तर या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही की ज्यामुळे पुढे जाऊन आपल्याला त्याचा दुष्परिणाम हा भोगावा लागेल. तर कोणत्या चुका आहेत, तसेच या दिवशी कोणती कामे करावे ज्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. हा माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग 22 फेब्रुवारीला सकाळी 6:48 ते दुपारी 4:43 आहे. मग जर तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल, सोने खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही याच वेळेमध्ये खरेदी करावं. या वेळेमध्ये जर तुम्ही खरेदी केले तर त्याची वृद्धी ही दुप्पट होणार आहे. तुम्हाला कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर याच वेळेमध्ये शुभ कार्य करावं. तर या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपण जेव्हा एखाद्या ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते. तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल आणि चिमूटभर हळद ही आवर्जून टाकायची आहे. हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते, तसेच आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यामुळे आपण या दिवशी हळद आणि गंगाजल आवर्जून टाकायचं आहे. अगदी छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण हळद आणि गंगाजल आवर्जून टाकायचं आहे. त्यानंतर दुसरं काम करायचं आहे. आपण या दिवशी लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता. फक्त या दिवशी आपल्याला काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे, कारण की एखादं जेव्हा शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. तसेच या दिवशी देखील काळा रंग हा घालायचा नाही. त्यानंतर या दिवशी भरपूर ठिकाणी काही कार्यक्रम असतात. मग वास्तुपूजा असते किंवा कोणी नवीन गाडी घेतं, तर काही ना काही हे या दिवशी असतंच. तर या दिवशी आपल्याला काही चुका या करायच्या नाही. तर आपल्याला ज्या काही भेट वस्तू देत असतो त्यामध्ये आपल्याला काही वस्तू या द्यायच्या नाही. त्यातील पहिली वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती आपण भेट वस्तू म्हणून द्यायची नाही. भरपूर वेळा आपण असे म्हणतो की आपली सख्खी बहीण असली किंवा जवळचे नातेवाईक असले की आपण चांदीची एखादी मूर्ती देत असतो. मग गणपती बाप्पाची म्हणा किंवा लक्ष्मीची म्हणा मूर्ती देत असतो. तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला अशी मूर्ती कुणालाही द्यायची नाही. अगदी तुमची सख्खी बहीण असली तरी पण तिला तुम्ही ही भेट वस्तू द्यायची नाही. कारण की जर तुम्ही अशी वस्तू तिला भेट दिली तर तुमच्या घरातील जी काही माता लक्ष्मी आहे ती घरातून निघून जाईल. घरामध्ये पैसा हा स्थिर राहणार नाही. त्यानंतर दुसरी वस्तू द्यायची नाही ती म्हणजे घड्याळ. तर घड्याळ ही आपलं दिशा दर्शवत असतं. आपला जो काही वेळ चालू आहे, मग आपली चांगली वेळ असो किंवा वाईट वेळ असो, ती वेळ दर्शवत असतो. मग या दिवशी आपण घड्याळ देखील कुणाला द्यायचे नाही. तसेच देवी देवतांच्या ज्या पण काही मूर्ती आहे आणि देवी देवतांसंबंधित ज्या काही वस्तू आहे त्या वस्तू देखील आपण द्यायच्या नाही. मग आपण कधी कधी तांब्याचा कलश म्हणा किंवा तांब्याच्या देखील काही वस्तू भेट म्हणून देत असतो. तर आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अशा वस्तू भेट म्हणून द्यायच्या नाही. नंतर तुम्ही दुसरं कधी पण देऊ शकता, पण गुरुपुष्यामृत योगाला या वस्तू आपण भेट म्हणून द्यायच्या नाही. आपण या वस्तू खरेदी करू शकतो. आपण जर या वस्तू खरेदी केल्या तर आपल्याच धनामध्ये वृद्धी होणार आहे, पण आपल्याला या भेट म्हणून कुणालाही द्यायच्या नाही. त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील आपण कुणालाही भेट वस्तू म्हणून द्यायची नाही. भरपूर वेळा आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील देत असतो की ज्यामुळे त्या व्यक्तीचं देखील अन्नधान्यामध्ये कधीही कमतरता भासू नये. पण आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती द्यायची नाही.
तुम्ही दुसरं काहीही देऊ शकता। मग तुम्ही फ्रेममध्ये दुसरं काही देऊ शकता किंवा पोशाख दिला तरी पण चालेल। पोशाख दिला तर तुम्ही ते दान केल्यासारखं होईल, त्यामुळे ते देखील उत्तम राहील, त्याचे देखील तुम्हाला पुण्यफळ हे प्राप्त होईल। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी जर आपल्या इथे कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसेच पाठवायचे नाही। त्या व्यक्तीला आपण काहीतरी खायला द्यायचं आहे, मग अगदी एक ग्लास पाणी दिलं तरी पण चालेल, पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नये। तसेच आपले जर इथे कोणी शेजारी पाजारी असो किंवा कोणी पण आपल्याकडे जर या दिवशी झाडू मागितला तर आपण बिलकुलही झाडू द्यायचा नाही। अगदी 5 मिनिटासाठी जरी झाडू मागितला तरी पण आपण द्यायचा नाही। आपण जर असा आपल्या घरातला झाडू दिला तर आपली माता लक्ष्मी ही निघून जात असते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो असे म्हणतात। तसेच मीठ, तांदूळ, साखर हे देखील आपल्याला कुणालाही द्यायचं नाही। दही देखील आपण कुणालाही द्यायचं नाही। दही, दूध, ज्या पण सफेद वस्तू आहे त्या आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही। तसेच या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी विवाह हे पार पडत नाही। या दिवशी जर आपल्या दाराजवळ कुत्रा, गाय, मांजर हे प्राणी आले तर त्यांना आपण तसेच जाऊ द्यायचे नाही। आपण त्यांना काहीतरी खायला द्यायचे आहे। विशेषतः जर गोमाता आपल्या दाराजवळ आली तर तुम्ही समजून घ्या लवकरच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येणार आहे व आपले सुखाचे दिवस येणार आहे। घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील येणार आहे। अशी गोमाता जर दाराजवळ आली तर तिला आपण चपाती खाऊ घालायची आहे। मग चपातीवरती थोडासा गूळ पसरवायचा आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे, या चपातीचा रोल करायचा आहे, गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे, गोमातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ही चपाती गोमातेला खाऊ घालायची आहे। हातातून खाऊ घालणे शक्य असेल तर आवर्जून हातातून खाऊ घालावी, यामुळे तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल। तसेच गोमातेच्या पाठीवरून आपण 3 वेळा हात हा फिरवायचा आहे। गोमातेकडे तुम्ही जे काही मागाल या दिवशी ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल। अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, मग गोमातेला ही चपाती खाऊ घालण्यासाठी तुम्हाला अगदी गोशाळेत जायची वेळ आली तरी पण तुम्ही तिथे जा, पण गोमातेला अशा प्रकारची चपाती तुम्ही आवर्जून खाऊ घाला, यामुळे तुम्हाला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद मिळेल। तसेच या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला मांस, मद्य याचे सेवन करायचे नाही। कांदा, लसूण देखील वर्ज्य करायचा आहे। तसेच आपण या दिवशी ज्या काही भाज्या बनवत असतो त्या भाज्यांमध्ये आपल्याला भोपळ्याची भाजी ही चुकूनही बनवायची नाही। भोपळ्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते असे म्हणतात, त्यामुळे जर आपण या दिवशी अशी भाजी ग्रहण केली तर आपल्यामध्ये देखील नकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो। त्यामुळे भोपळ्याची भाजी या दिवशी तुम्ही बनवायची नाही आणि भोपळा देखील या दिवशी विकत घरी आणायचा नाही। तसेच या गुरुपुष्यामृत योगामध्ये आपण भरपूर वस्तू खरेदी करत असतो, पण यामध्ये देखील काही वस्तू आपण चुकूनही खरेदी करायच्या नाही। ते म्हणजे या नक्षत्रामध्ये सुई किंवा एखादी धारदार वस्तू खरेदी करणे टाळावे। मग सुई, चाकू हे आपण खरेदी करायची नाही। अगदी कात्री देखील आपण या दिवशी खरेदी करू नका। मान्यतेनुसार या नक्षत्रात जुन्या किंवा सेकंड हँड ज्या काही वस्तू आहे त्या आपण खरेदी करू नये। मग सेकंड हँड बाईक असो किंवा कार असो ती देखील आपण गुरुपुष्यामृत योगावरती खरेदी करू नये। या काळामध्ये काळ्या रंगाची वस्त्रे हे चुकूनही खरेदी करायची नाही। अगदी काळ्या रंगाचा रुमाल असेल किंवा काळ्या रंगाची बॅग असेल ती देखील आपण या योगावरती खरेदी करायची नाही। कोणतीही चामड्याची वस्तू या योगावरती खरेदी करायची नाही। तुम्ही दुसऱ्या वस्तू खरेदी करू शकता, पण या ज्या काही सांगितल्या आहेत त्या वस्तू आपण खरेदी करायच्या नाही। व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। धन्यवाद।